नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला शिकवणार आहे MSCITच्या लास्ट नाईटचा रिव्हिजन प्लॅन। आणि मित्रांनो खूप इम्पॉर्टंट आहे, कारण उद्या आहे 11 जून आणि 11 जूनला आपली MSCITची एक्झाम असणार आहे। तर आजच्या रात्रीपासून तुम्ही कशाप्रकारे स्टडी करणार आहात त्याचा मी पूर्णपणे टाइम टेबल मी तुम्हाला देणार आहे मित्रांनो। प्रॉपर हवर बाय हवर म्हणजे एका तासामध्ये तुम्हाला काय काय करायचं आहे, कोणत्या टाईमला काय काय अभ्यास करायचा आहे, कशा प्रकारे अभ्यास करायचा आहे, कशाचा अभ्यास करायचा आहे, ह्या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला प्रॉपर रीतीने सांगणार आहे मित्रांनो। तुम्हाला 100% मार्क्स मिळणार आहेत याची गॅरंटी मी देतो तुम्हाला। फक्त आणि फक्त मी सांगितल्याप्रमाणे तुम्ही अभ्यासाचा शेड्यूल जो आहे तो संध्याकाळी 6 वाजतापासून तुम्हाला स्टार्ट करायचा आहे आजच्या दिवशी, म्हणजेच 10 जूनला। ठीक आहे, 10 जूनपासून आपण 11 जून म्हणजे तुमच्या एक्झाम टाईमपर्यंत मी पूर्णपणे कव्हरअप करून देणार आहे। ओके मित्रांनो, तर बघा आपले जे आहे हवर बाय हवर आज आपण शिकणार आहोत। ओके, तर सगळ्यात पहिले काय करायचं बघा मित्रांनो, आता मी रात्रीचा तुम्हाला प्लॅन देणार आहे, म्हणजे लास्ट नाईट रिव्हिजन प्लॅन। ठीक आहे, आपल्या व्हिडिओचं टॉपिकच आहे लास्ट नाईट रिव्हिजन प्लॅन। म्हणजे नाईट म्हणजे आता सायंकाळ रात्रीपासून आपण सुरू करतोय रात्रीचा अभ्यास, रात्रीचं सगळं टाइमटेबल मी तुम्हाला सांगणार आहे। आपण संध्याकाळी 6 वाजतापासून स्टार्ट करणार आहोत। ओके, आता संध्याकाळी 6 वाजतापासून 7 वाजतापर्यंत बेसिक्स आणि काही कॉन्सेप्ट्स जे आहेत ते तुम्हाला लक्षात घ्यायचे आहे, त्याला रिवाईज करायचं आहे। आता अभ्यास जो आहे तो तुम्ही केलेला आहे मित्रांनो, आपण हा रिव्हिजन आणि काही महत्त्वाच्या गोष्टी पार पाडणार आहोत। तर बघा सगळ्यात पहिले रिवाईज काय करायचं आहे, तर CPU, रॅम आणि रोम ह्या गोष्टी काय काय आहेत हे तुम्हाला आधी समजून घ्यायचे आहेत। ठीक आहे, नेक्स्ट काय आहे, इनपुट डिवाइस, आउटपुट डिवाइस ह्या गोष्टी तुम्हाला समजून घ्यायची आहे, एकदा रिवाईज करून घ्यायचे आहे। सोबतच तुम्हाला इंटरनेटचे जे काही बेसिक फंडे असतात, जसं की URL असेल, ब्राउझर असेल, अपलोड आणि डाउनलोड करणे। ठीक आहे, अपलोड करणे म्हणजे काय, डाउनलोड करणे म्हणजे काय, तर ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला इंटरनेटचे बेसिक काही गोष्टी आहे ते सगळे तुम्हाला कधी करायचे आहे, 6 ते 7 एका तासामध्ये होऊन जाते मित्रांनो। मी स्वतः सगळ्या गोष्टी प्रॅक्टिकली करून बघितल्या आहेत, त्याच्यानंतरच तुम्हाला सांगत आहे। त्याच्यानंतर बघा 7 ते 8, ठीक आहे, 7 ते 8। आता या 7 ते 8 एका तासामध्ये तुम्हाला काय करायचं आहे बघा, ऑल शॉर्टकट कीज जे आहेत ते सगळ्यात इम्पॉर्टंट असतात शॉर्टकट्स, ते तुम्हाला काय करायचं आहे, आपल्याला पूर्णपणे रिवाईज करून घ्यायचं आहे। रिवाईज ऑल कंट्रोलचे जेवढे काही शॉर्टकट असतील, जसं कंट्रोल S, कंट्रोल P म्हणजे प्रिंट मारणे, कंट्रोल B बोर्डसाठी असतो, कंट्रोल F फाइंडसाठी असतो, कंट्रोल H रिप्लेससाठी असतो आहे। ठीक आहे, जसं कंट्रोल+S सिलेक्ट ऑल करण्यासाठी, त्याच्यानंतर अंडू रेडूसाठी वगैरे। ठीक आहे, तर ह्या गोष्टी तुम्हाला प्रॉपर समजून घ्यायचे आहे। विंडोजचे जे काही शॉर्टकट की आहे, अल्टर प्लस टॅबने काय होते ते सगळ्या गोष्टी तुम्हाला रिवाईज करून घ्यायच्या आहे। ओके, एक तास भरपूर झालं या सर्व गोष्टींसाठी। जर तुमच्याकडे लॅपटॉप असेल तुम्ही प्रॅक्टिससुद्धा करू शकता। त्याच्यानंतर 8 ते 8:30 या 8 ते 8:30 अर्ध्या तासामध्ये तुम्हाला काय करायचं आहे, तुमचं डिनर करून घ्यायचं आहे, रात्रीचं जेवण करून घ्यायचं आहे। सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्हाला रिलॅक्स राहायचं आहे या टायमामध्ये, मोबाईल स्क्रोल नाही करायचं आहे। इंस्टाग्राम, फेसबुक, व्हॉट्सअप ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला बंद ठेवायच्या आहेत प्रॉपरली। फक्त एका दिवसाची गोष्ट आहे मित्रांनो, तुम्हाला 100 ऑफ 100 आणायचे आहेत मार्क्स। तर अर्धा तास एक दिवस तर तुम्ही कंट्रोल करू शकता मोबाईलवरती। आय नो मोबाईल आता इम्पॉर्टंट झालेला आहे, सर्वजण मोबाईलवरती गुंतून पडलेले आहे, परंतु एक दिवस तुम्हाला मोबाईलला दूर ठेवायचा आहे। ओके, जेवताना मोबाईल स्क्रोलिंग करायचं नाही आहे आणि थोडं लाईटली डिनर करा, म्हणजे नॉर्मल बस वरण भात पोळी, जास्त काही हेवी जेवण करू नका मित्रांनो, ज्याच्याने झोप वगैरे अति लागणार, अति डुलकी वगैरे म्हणतो आपण मराठीमध्ये, तर तसं काही व्हायला नको। ओके, त्याच्यानंतर बघा 8:30 ते 9:30 या एका तासात तुम्हाला काय करायचं आहे, मायक्रोसॉफ्ट वर्डवरती फोकस करायचं आहे। कशावरती, मायक्रोसॉफ्ट वर्डवरती। आता मायक्रोसॉफ्ट वर्डमध्ये काय रिवाईज करायचं आहे, तर होम टॅबमध्ये कोणते गोष्टी असतात, जसं बोल्ड, अलाइनमेंट, बुलेट्स, फॉन्ट्स etc। ठीक आहे, त्याच्यानंतर इन्सर्ट टॅबमध्ये काय काय असते, रिव्ह्यू टॅबमध्ये काय काय असते, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला काय करायचं आहे, रिवाईज करून घ्यायच्या आहे 8:30 ते 9:30। याच्यासाठी सुद्धा 1 तास जो आहे तो भरपूर आहे। आणि बघा प्रॅक्टिस काय करायचं आहे, मेंटली तुम्हाला प्रॅक्टिस करायचं, जसं फाइंड अँड रिप्लेसने काय होते, पेज ब्रेक काय आहे, हेडर इन्सर्ट कशा प्रकारे करायचं, याची तुम्हाला प्रॅक्टिस करून घ्यायची आहे। ओके, 9:30 ते 10:30 म्हणजे या पाऊण तासामध्ये तुम्हाला एक्सेलवरती फोकस करायचं आहे। आता तुम्ही म्हणाल की आपण मायक्रोसॉफ्ट वर्डला 1 तास दिलं, एक्सेलला कमी दिले, एक्सेलला जास्त द्यायला पाहिजे, परंतु एक्सेलचं जास्त काही तुम्ही अभ्यास नाही केले तरी तुम्ही कमी याच्यामध्ये मार्क्स घेऊ शकता। मी तुम्हाला माझ्या या सिरीजवरती तुम्हाला दिसून जाणार मित्रांनो, MSCIT इम्पॉर्टंट ऑब्जेक्टिव्ह या प्लेलिस्टची मी लिंक खाली दिलेली आहे, डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये बघून घ्या। त्याच्यामध्ये कमी वेळामध्ये कशाप्रकारे अभ्यास करायचा मायक्रोसॉफ्ट एक्सेलचा आणि सोबतच MSCITचा पूर्ण टोटली व्हिडिओ मी तुम्हाला दिलेले आहेत, ते तुम्ही अभ्यास करू शकता। ठीक आहे, तर 9:30 ते 10:15 या पाऊण तासामध्ये तुम्हाला इक्वल टू सम ओपन ब्रॅकेट क्लोज ब्रॅकेट, बस एवढं तुम्ही प्रॉपर करून घ्या। ठीक आहे, ॲव्हरेजचं करून घ्या,
रो अँड कॉलम्स, ठीक आहे, आणि रेंज काय असते ते, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला रिवाईज करून घ्यायच्या आहे. कॉमनली मिस्टेक कुठे होतात की आपण काय देत नाही, ब्रॅकेट देत नाही कधी कधी, ठीक आहे, तर ते ब्रॅकेट देणे खूप गरजेचे असते, तर त्याचं रिव्हिजन तुम्हाला करायचं आहे. त्याच्यानंतर 10:15 ते 10:45, ठीक आहे, 10:15 to 10:45, ओके. आता या टाईमला काय करायचं आहे, अर्धा तासामध्ये तुम्हाला काही प्रॅक्टिकल रिव्हिजन करायचे आहे. जस्ट सपोज क्रिएट फोल्डर, फाईल सेव्ह करणे, टेबल इन्सर्ट करणे, फॉर्म्युला अप्लाय करणे आणि रिनेम करणे, ओके, या सगळ्या गोष्टी करायच्या आहे. आता या सगळ्या गोष्टी करण्यासाठी तुमच्याकडे लॅपटॉप असणे गरजेचं नाही. नो निडेड लॅपटॉप, काही गरज नाही लॅपटॉपची. जस्ट तुम्ही व्हिज्युअलायझेशन करू शकता. डोक्यातल्या डोक्यात जर तुम्ही व्हिज्युअलाइज केले, डोळे लावून किंवा डोळे सुरू ठेवून सुद्धा जरी तुम्ही व्हिज्युअलाइज केले तरी पण तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी घेऊन जातात, आपल्या डोळ्यासमोर येतात मित्रांनो, जर तुम्ही चांगला अभ्यास आणि चांगली प्रॅक्टिस आधीपासून केली असणार तर, ओके. त्याच्यानंतर बघा 10:45 ते 11:15 या अर्ध्या तासात काय करायचं आहे, मिस्टेक्स रिव्हिजन करायचे आहेत. काही कन्फ्युजन क्वेश्चन असतील तुम्हाला, ठीक आहे, काही कॉमन मिस्टेक्स लिस्ट तुम्हाला घेऊन घ्यायची आहे. जस्ट सपोज आता फोकस कशावरती करायचे आहे, रॅम आणि रोम, ठीक आहे, याच्यामध्ये खूप कन्फ्युजन होतो. त्याच्यानंतर अपलोड वर्सेस डाउनलोड, त्याच्यानंतर Ctrl+F आणि Ctrl+H, या 3 गोष्टी तुम्हाला काय करायचं आहे, फक्त वाचून घ्यायचं आहे मित्रांनो. जास्त त्याच्यावरती जास्त प्रेशर देऊ नका, ठीक आहे, फक्त वाचून घ्या प्रॉपरली, ओके. त्याच्यानंतर बघा 11:15 ते 11:30 या 15 मिनिटामध्ये तुम्हाला शॉर्टकट्सची काही लिस्ट वाचून घ्यायची आहे. तुम्हाला टॅबची समरी बनवून एक वाचून घ्या. त्याच्यानंतर नवीन टॉपिक घेऊ नका, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे नवीन टॉपिक घेऊ नका, ओनली रिवाईज, ठीक आहे, ओनली रिव्हिजन तुम्हाला करायचं आहे, नवीन टॉपिक घ्यायचा नाही आहे. त्याच्यानंतर 11:30 वाजता आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट झोप, ठीक आहे, व्हेरी इम्पॉर्टंट आहे. झोप असणं खूप गरजेचं आहे, कारण आपल्याला नेक्स्ट डे पेपर द्यायचा आहे, फ्रेशली माइंड ठेवायचं आहे आपल्याला, ओके. तर मिनिमम 6 ते 7 तासांची झोप तुम्हाला करायची आहे. किती, 6 ते 7 तास तुम्हाला झोपायचं आहे. ब्रेन फ्रेश होतं मित्रांनो, बेटर स्कोर करण्यासाठी तुम्हाला खूप इम्पॉर्टंट आहे. त्याच्यानंतर एक्झामच्या दिवशी बघा काय करायचं आहे, मॉर्निंग प्लॅन सगळ्यात महत्त्वाचं. वेकअप म्हणजे जेव्हा तुम्ही उठल्यानंतर 30 मिनिट रिव्हिजन करायचं आहे. काय रिव्हिजन करायचं आहे, शॉर्टकट्स, ठीक आहे, एक्सेलचे फॉर्म्युला आणि टॅब्स, ठीक आहे, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला रिव्हिजन करून घ्यायच्या आहे 30 मिनिट्समध्ये. डोंट न्यू थिंग्स, ठीक आहे, नवीन जे विचार आहेत ते घेऊ नका, नवीन स्टडी करू नका. जे फक्त आहेत आधी केलं तुम्ही त्याला रिवाईज करा, ठीक आहे. फायनल एक्झाममध्ये तुम्हाला मी काही स्ट्रॅटर्जी सांगणार आहे, ज्याच्याने तुम्ही काही म्हणजे जास्त क्वेश्चन फास्टली सोडवू शकणार आणि जास्त स्कोर करू शकणार. तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, इजी क्वेश्चन जे आहे ते सगळ्यात पहिले सोडवा. त्याच्यानंतर जास्त रश घेऊ नका, डोंट रश, रिलॅक्समध्ये सोडवा, ठीक आहे. रीड केअरफुली, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एखादी क्वेश्चन नाही समजत तर त्याला डबल वाचा मित्रांनो, ठीक आहे. कधी, शेवटी जे समजत आहे ते आधी सोडवून टाका, म्हणजे इझी क्वेश्चन जे आहे ते आधी सोडवून घ्या, ठीक आहे. त्याच्यानंतर मग याच्या मागे लागा. यूज एलिमिनेशन्स, ठीक आहे, चांगल्या रीतीने एलिमिनेट करा, ओके, चांगल्या रीतीने विचार करा, नंतरच पूर्ण क्वेश्चन सोडवा. त्याच्यानंतर बघा कॉन्फिडन्स बूस्टसाठी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे, हा जो काही मी तुम्हाला प्लॅन सांगितला आहे तो पूर्णपणे फॉलो करा. इझिली तुम्ही 35 to 45 मार्क्स इझिली घेऊन येणार, ओके मित्रांनो. तर हे होते आपले काही इम्पॉर्टंट काही गोष्टी मी तुम्हाला सांगितल्या. हवर बाय हवर तुम्ही टाइमटेबल कशाप्रकारे ठरवायचं आहे तुमचा MSCITच्या लास्ट नाईट्स रिव्हिजन तुम्हाला मी सगळी सांगितलेली आहे. तर व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. अशाच व्हिडिओसाठी आपल्या ठाकरे कम्प्युटरच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि इतरांना हा व्हिडिओ पाठवायला विसरू नका.